वरतून कुरकुरीत आतून पोकळ मूगडाळ भजी नक्की करून बघा। आधी 1 कप मूगडाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून तिला 2-3 तास भिजत ठेवायची। आता भजी छान स्वादिष्ट होण्यासाठी 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि शोपा मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायच्या। भजी टेस्टी होण्यासाठी 2-3 हिरव्या मिरच्या, आलं लसूणचा ठेचा करून घ्यायचा। आता डाळ मिक्सरला फिरवून थोडी जाडसरच वाटून घ्यायची। आपण यामध्ये सोडा, इनो काहीच वापरणार नाही आहोत, तर त्यासाठी तिला थोडंसं फेटून घ्यायचं, म्हणजे भजी छान पोकळ होतात। आता त्यामध्ये मसाले आणि ठेचा, लाल तिखट, थोडीशी कोथिंबीर घालून थोडंसं फेटून घ्यायचं। आता भजी तळून घ्यायची। त्यासाठी तेल मध्यम गरम करून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची। नंतर तिला असं झाऱ्यावर काढून गरमागरम सर्व करून घ्यायची। वा, दिसायला किती मस्त दिसत आहेत आणि आवाजावरून बघा किती मस्त कुरकुरीत आहेत। तुम्ही ही भजी चटणीसोबत, केचपसोबत किंवा चहासोबत खाऊ शकता। तेव्हा एक वेळा नक्की ट्राय करून बघा।